हे मंग्या जाड्या रे, कुठून मागवलं रे चायनीज? आणि काय केस चॉकलेट, काय फालतू रेसिपी काढतात ना आजकाल. शी. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या शो मध्ये, ज्याचं नाव आहे रॉ प्रस्तुत 1 डझन केळी रोज घ्या 2 वेळी. मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे भारत आणि चीन या दोन देशांमधलं जे नातं आहे ते काही इतकं सुरेख नाहीये. आजचे जे आपले गेस्ट आहेत ते फार मोठे शेफ आहेत, ते चायनीज शेफ आहेत आणि ते एका मिशन, त्यांना भारत आणि चायना या दोन देशांना त्यांना जवळ आणायचं, त्यांना एक कल्चर तयार करायचं. त्यांची स्पेशालिटी म्हणजे महाराष्ट्रीयन आणि ऑथेंटिक चायनीज यांचं मिश्रण. म्हणजे खूपच युनिक कॉन्सेप्ट आहे हा, आणि आपण आता त्यांना आपल्या शो मध्ये बोलवणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की त्यांनी हे कार्य कसं चालू केलं आणि त्यांना सुचलं कसं हे. तर स्वागत करूयात सुयोग तोफू यांचं. नि हाव नि हाव नि हाव. वेलकम सर, वेलकम टू 1 डझन केळी. नि हाव. गुड सर. कॉमेडी हा कॉमेडी. सर बसा सर, तुम्ही प्लीज. सर सर वरती बसा सर. हावदा हावदा. हावडा? नो हावडा सर. बनाना सर. पुअर कॉमेडी सिली जोक. ठीक आहे सर, तुम्ही कम्फर्टेबल व्हा सर. दा. सर तुम्ही थेट चायनावरनं आलात. तुमचा प्रवास कसा झाला सर? फर्स्ट ऑफ ऑल, माय नेम इज सुयो, नॉट सुयो. इट्स सुयो. सुयोग. तेच बोलू सर, सुयोग. अरे सुयोग. ठीक आहे, सुयोग. ओके. Yes. आजचे आपले गेस्ट आहेत सुयोग तोफू. बरोबर सर? बरोबर. तुम्ही चायनावरून आलात सर, तुम्ही इतका लांब प्रवास केलात, तर तुम्ही हे मॅनेज कसं करता सर? महाराष्ट्रात येऊन शिकून जाणं, परत चायनामध्ये. एसटी. काय रेड बॉक्स. सर रेड बॉक्स म्हणजे? एसटी लाल डब्बा. लाल डब्बा म्हणजे? अरे एसटी भाई, एसटी. सर तुम्ही खरंच चायनीज आहात का सर? सर एकदम असं देसी वाईब येतोय सर. म्हणजे आय एम फ्रॉम औरंगाबाद. एक मिनिट सर, तुम्ही चायनाचे आहात ना? माझे वडील जपानचे, माझी आई कोरियाची आणि मी औरंगाबादचा. चायनाचं कोण आहे? कोणी नाही. तर तुम्ही महाराष्ट्रीयन आणि चायनीज ह्याचं कॉम्बिनेशन जे तुम्ही चालू केलंय सर ते तुम्हाला ते सुचतं कसं की आपण हे डिश बनवू, आणि किंवा मिश्रण जे आहे हे तुम्हाला कसं सुचतं सर? याच्या मागे एक गोष्ट आहे. ऍक्च्युली माझं एक प्युअर व्हेज रेस्टॉरंट होतं. बर. आणि एकदा मी साबुदाणा खिचडी बनवली होती. बर. आणि मला असं सुचलं की त्या साबुदाणा खिचडीमध्ये थोडं चिकन मंचाव सूप टाकून बघावं. साबुदाणा खिचडीवरती? येस सर, पण हॉटेल प्युअर व्हेज. बट एनिवे, तर मी खूप मार खाल्ला त्या दिवशी. मार खाल्ला? हो. कशामुळे सर? त्या कस्टमरनी माझ्या तोंडावर फेकून मारली ती डिश. पण ती डिश जेव्हा माझ्या तोंडावर फेकून मारली आणि मला जेव्हा मी ती चाटली, तेव्हा मला कळालं की मी किती मोठा आविष्कार केलाय. आविष्कार केलाय? Yes. खिचडीवरती चिकन मंचाव सूप टाकण्याचा आविष्कार त्यांनी आणि केलाय. त्यानंतरच मी माझं रेस्टॉरंट उघडलंय. सर कुठे आहे तुमचं रेस्टॉरंट? 7211 झिंगझॉंग सारसबाग चिंचपोकली. काय कुठे? अरे सारसबाग. काहीतरी वेगळं बोलत सर. कुठे? अरे सारसबाग भाई, सारसबाग. आवाज तुमचा म्हणजे ओके ठीक आहे सर. जितकं मी सारसबाग फिरलोय सर, तिथे असं मोठं चायनीज रेस्टॉरंट एकही नाहीये. राजू टपरीच्या बाजूला आहे माझे. राजू टपरीच्या बाजूला? सर तिथेही मी गेलेलो आहे. तिथे पण असं हॉटेल नाहीये कुठलं असं? माझी गाडी लागते तिथे. तुमच्या असेल तिथे 4 व्हीलर लागत असेल तिकडे? हँडकार्ट गाडी. हँडकार्ट सर? अरे येड्या हात गाडी. तुमचा आवाज, तुम्ही खरंच चायनीज आहात का सर?
तुझ्या आईच्या गावात माझा भाऊ नाशिकचा आहे. अरे माझे वडील कोरियाचे, माझी आई रशियाची आणि मी औरंगाबादचा आणि माझा भाऊ नाशिकचा. एक मिनिट सर, अहो सर मी तुमच्याबद्दल विचारतो सर. आता भावाचं काय मध्ये? हा हो, तुझ्या आईच्या गावात माझा भाऊ नाशिकचा आहे. तेच म्हणतोय सर, मी तुमच्याबद्दल विचारतो, तुम्ही भावाचं काय सांगता मला? त्याला बोलू का आता इथे? नाही अजिबात नको. थांब, त्याला बोलवतो. अरे मी नको बोललोय. सुदर्शन ये बा. सर बसा, ते नाही होतं तुमच्याकडनं. आणि तुम्हाला सुदर्शन असा आवाज द्यायचा, तुम्ही हे कसं नाटक केलं? अरे काय, आणि कोण आहे हा? अरे काय, कोण आहे हा? अरे हाच माझा भाऊ सुदर्शन. अरे मग तो कडे घेऊन का फिरतो? कडे येते, टोपी आहे का ती? भेटाय का तू? आणि एक मिनिटाचं नाव काय? सुदर्शन. 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 हा तेच ना, सुदर्शन. अरे सुदर्शन. सुदर्शन. याला कशाला बोलवलं तुम्ही इकडे? तो सिंगर आहे. एकतर काय सिंगर. सिंगर का? मी काय करू? एक सिंगर का? गाणं का? गाणं का? हा गा. त्याला काय विचारतात गाणं गायला? तो मुक्का आहे. मुका आहे तर सिंगर कसं काय? सिंगर नाही रे. मग हा तुझ्या आईच्या गावात काय बोलत सर? काय नाही. तो सिंगल आहे, सिंगल. तो एकटा असतो गाडीवर माझ्या. ठीक आहे, तो सिंगर आहे तर मी काय करू? मग आपला स्वयंवर शो आहे का? अरे खजव्या, अरे अरे मी काय सांगतोय तुला? अरे तो सिंगल आहे, सिंगल. तो सिंगल असतो माझ्या गाडीवर. ठीक आहे, काय करतो? सिंगल आहे तो, गाडीवर एकटा असतो. काय करतो गाडीवर एकटा? चुत्या बनवतो. अरे आम्ही चायनीज आहोत, आम्ही चायनीज बनवणार ना. ठीक आहे, बनवा चायनीज. त्याला सांग ना, मला कशाला सांगतोय? बनव रे चायनीज. त्याला ऐकू नाही येत, तो बहिरा आहे. त्याला काय सांगतोय? तू मला काय सांगतो? विचारायला बहिर आहे तर कानावरचे कान डोळ्यावरचे काढून तुला दिसणार आहे, ऐकू येणार आहे? अरे आणि तू मुळात तुम्हाला जर का तो बहिरा आहे तर त्याला काय सांगायला लावतोय? कारण तो सिंगल शेफ आहे माझ्या गाडीवर. मग मी काय करू? तुमची ऑर्डर त्याला द्या. अरे आता तू बहिरा आहे ना, तो थांब, मी समजवतो त्याला. समजा तुम्ही तुमचं काय असेल. आणि एक मिनिट, हा आलाय कशाला? याला कोणी बोल? काय आहे यार? काय चाललंय? अरे पाय दिला रे. आता पडदा उघड ना, तो तुला दिसतं का नाही? काय ते एवढंच वजन? सुमो होता का रे तू? चायनीज होता मी, चायनीज. बरं ठीक आहे. काय तुम्ही चायनीज आता बनवायला चालू करताय का? हो, आता एक डिश बनवतोय फायनली. मंडळी, ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आलेला आहे. चायनीज डिश आपली रेडी होतीये. वास तर खूप छान येतोय. आपण भेटू एक छोट्याशा ब्रेक नंतर. तुमची रेसिपी बघून घ्या बाबा. ते काय केलं तू? येडा काय झालं? काय अरे सगळं सांडलं तू चिकन. मग तू दे ना बॅगेत काहीतरी दे ना. बॅगेत काहीच नाही माझ्या. आणि असेल ना कालचा शिळा साप असेल की एक जरा. अरे तो नको. अरे त्याला बोलेल तो. मग उंदीर दे. अरे थांब जरा बघू दे मला काय. अर्धा शिळा उंदीर असेल बघ. थांब जरा बघू दे काय. आणि तू बॉडी कुठे टाकली कालची? अरे ती बॉडी फेकून दिली मी. अरे आता दिली असती ना त्याला खायला. एक मिनिट थांब जरा. पाली दिसतायत आणि एक छोटा साप आहे, पिल्लू आहे. उंदीर दे, उंदीर. नाही कळणार त्याला. टाक. हा, उंदीर दे. हा उंदराचं पिल्लं दे. एक मिनिट थांब जरा. तू चार्जर दुसऱ्या बॅगेत ठेवत जा रे. चुकून काही चार्जर खाऊ घालशील लोकांना. मग चार देतील ना. थांब जरा. शी, अरे ते कुठं आणलंय ते? ते माझा दुसरा भाऊ आहे, तो पकडत असतो. बास्की बाबा. अरे हे काय सरडा विरडा काय आणलंय तुझ्या बॅगेत? बनव. आला. नी गुड, नी हाव. बरं वाटलं जरा. अरे याला सांगून ठेवा. शो चालू आहे आपला. ठीक आहे, लाईव्ह शो चालू आहे आपला. वेलकम बॅक मित्रांनो. आपली चायनीज डिश रेडी झालेली आहे इथे आणि वास तर खूप छान येतोय. आय विश तुमच्यापर्यंत हा वास पोहोचू शकला असता. पण आता मी हे ट्राय करणार आहे आणि अतिशय सुंदर चायनीज डिश आहे 100%. ह्या चायनीज डिशचं नाव काय म्हणालात सर?
काय तुम्हाला त्रास होतो? हा नाही, मला ते थोडस मला रात्रीचा त्रास होत असतो. या चायनीज डिशचं नाव आहे चिकन भरलेलं वांग. चिकन भरलेलं वांग? हो हो हो. म्हणजे तुम्ही पाहू शकता किती युनिक डिश आहे. चिकन भरलेलं वांग याचं नाव आहे. चायनीज आणि महाराष्ट्रीयनचं कॉम्बिनेशन मी तुम्हाला तसं बघायला म्हणलं. सर्व करायला सांगा ना त्याला तुम्ही. तुम्हीच सांगा त्याला सर्व करायला. एक कर ना सर. अहो त्याला काय सांगता, तो आंधळा आहे. अरे हे काय? अहो तो आंधळा आहे, त्याला कशाला सांगताय सर्व करायला? मग तू मला काय म्हणताला सांगायला सर्व करायला? तू येणार की तू? अहो मी ओनर आहे, मला मी सर्व करू का तुम्हाला? देत बा, मी करतो त्याला सर्व. बरं का? कलर सर याचा खूपच हो हो, कलर त्याचा असाच असतो. एक मिनिट, एक उरलेला पीस आहे, चालेल का? चालेल सर. आणि तुम्हाला चिकन आवडतं ना? नाही सर, इतकं पास झालं सर. अहो घ्या ना अजून एक. नाही सर. अहो घ्या घ्या. नाही सर, आपण घ्या. सर शो मध्ये सर आपण एक मिनिट सर, तुम्हाला आवडत नाही का डिश? नाही नाही, मी व्हेजिटेरियन आहे, तुम्हाला सांगितलं ना मी पहिलं. तुम्ही व्हेजिटेरियन आहात? हो. बापरे. आणि सर हे ती भिंत थोडी सरकवतं का सर तुमच्याकडे? त्याला सांगा ना तुम्ही. एक मिनिट, मी आता नाही फसणार आहे. तो भैरा आहे, मीच सांगणार आहे त्याला. तू ये रे, बस इथे. तर मित्रांनो, आपण आता खाणार आहोत चायनीज चिकन भरलेलं वांग. मरणाऱ्या. तर सर वांग नाहीये. अहो ते वांगच आहे. ठीक आहे वांग. अरे अरे वेळ आहे का हा केळे? अहो ते वांगच आहे, तुम्ही खाऊन तर बघा. ओके. अहो डॉक्टर काय? अहो त्याला त्रास होतोय. अहो त्याला त्रास होतोय. काय? ऑक्स नाही, ऑक्स नाही हो ऑक्स. त्या उपाय काय ह्याला आता? हे काय आहे? होईल ना बरं? काय दिलं त्याला? काय दिलं? काय दिलं? पॉइझन? तू रॅट पॉइझन का दिलं मला? अहो रॅट पॉइझन, तो मरेल. तू त्याला काय खायला? उंदीर. उंदराला महाराज तो काय देतो? रॅट पॉइझन. त्याने मला उंदीर खायला घातला? अरे तुमचे कोण आहे? तू मला रॅट पॉइझन का खायला घातलं? झाला का मोकळा?